टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुरंदर येथील नियोजित जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या विमानतळाचं भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली होती आणि ड्रोनद्वारे सर्वेक्षण देखील करण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती। मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध केल्यानंतर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री काल झाल्याचं पाहायला मिळालं। आणि हे सगळं झाल्यानंतर आता आपण जे पुरंदरमधील आमदार विजय बापू शिवतरे यांचं जे निवासस्थान आहे या निवासस्थानाबाहेर आहोत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस व्हॅनसह पोलिसांचा देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर या विमानतळाला 7 गावांची जी जमीन आहे 2800 हेक्टर जमीन जी आहे ती भूसंपादन केली जाणार आहे आणि याला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे। आणि या शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळेच शेतकऱ्यांनी जी ड्रोनद्वारे जे सर्वेक्षण सुरू होतं ते सर्वेक्षण बंद पाडलं आणि काल जी आहे ती परिस्थिती चिघळल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांनी पोलीस गाड्यांवर देखील दगडफेक केली तर पोलिसांनी देखील लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं होतं। यामध्ये पोलीस देखील जखमी आहेत तर शेतकरी जखमी असल्याचं देखील समजतंय। काल रात्री उशिरा 200 ते 250 शेतकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आता पुणे पोलीस जे पुणे ग्रामीणचे अधीक्षक आहेत पंकज देशमुख यांनी आपण पाहतोय की विजय शिवतारे यांच्या घरापुढे पोलीस व्हॅनसह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात केलेलाच आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर जे आमदार विजय बापू शिवतारे आहेत ते निवासस्थानी नाहीत अशी देखील माहिती समजते। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या निवासस्थानापुढे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।